फक्त 2च दिवसांची सुट्टी आहे आणि राईडला जायचं आहे आणि मनात कोकणचा ओढा. मग बॅग भरा, कारण आपण निघालो आहोत एका अविस्मरणीय सफारीवर. नमस्कार, मी अपर्णा आणि हा माझा नवरा कुणाल. आम्ही निघालो आहोत हरिहरेश्वराच्या दर्शनाला. सकाळी नाश्ता करून टॉप बॉक्स बाईकला लावून आणि सेफ्टीसाठी रायडिंग गिअर्स घालून निघालो आमच्या भटकंतीला. पुण्यापासून अवघ्या 4 तासांच्या अंतरावर वसलंय हरिहरेश्वर. पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा ताम्हिणी घाटातून आपला प्रवास सुरू होतो. उन्हामुळे हिरवळ कमी झाली असली तरी सह्याद्रीचे ते रांगडं आणि देखणं रूप आजही मोहक वाटतं. वळणावळणाचे रस्ते आणि झाडांच्या सावलीतून जाताना उन्हाचा थकवा कधी पळून जातो ते कळतही नाही. रायडरसाठी हे वळणदार रस्ते एक वेगळीच पर्वणी असते. मुळशी, माणगाव, म्हसाळा अशी गावं ओलांडत आपण हरिहरेश्वरला पोहोचतो. लाल माती, कौलारू घरं आणि नारळाची सुपारीची झाडं दिसली की स्वर्गात आल्यासारखं वाटतं. इथे बरेच हॉटेल्स, रिसॉर्ट आहे, पण आम्ही बुक केलेला दक्षिण काशी होमस्टे. आम्ही पटकन फ्रेश झालो आणि लंचसाठी निघालो. तुम्ही व्हेज खाणारे असाल तर अशोकवन ही उत्तम खानावळ आहे. आम्ही व्हेज थाळी घेतली आणि सोलकढी आणि मौशार मोदकांवर मस्त ताव मारला. संध्याकाळी 4च्या सुमारास रेडी होऊन हरिहरेश्वराच्या दर्शनाला निघालो. हरिहरेश्वराला दक्षिण काशी असेही म्हटले जाते. हरिहरेश्वर हे नाव 2 शब्दांनी बनलंय. हरी म्हणजे विष्णू आणि हरेश्वर म्हणजे शिव. इथल्या मंदिरात ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती यांचं एकत्रित वास्तव्य आहे असं म्हटलं जातं. कालभैरव, गणपती आणि मारुतीची ही इथे अगदी प्राचीन मंदिरं आहेत. इथलं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हरिहरेश्वराची प्रदक्षिणा. ही प्रदक्षिणा म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच जणू. एका बाजूला विशाल असे डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल समुद्र. प्रदक्षिणा पूर्ण झाली की मग निघायचं बाजूच्या असलेल्या हरिहरेश्वर बीचवर. आम्हाला लक्कीली तिथे ऑलिव्ह रिडली टर्टल्स पाहायला मिळाले. नुकतेच अंड्यातून बाहेर पडलेली ही कासवं समुद्राच्या दिशेने दुडूदुडू पळताना पाहायला खूप मस्त वाटतं. तुम्हाला सी फूड खायचं असेल तर साई खानावळ हे एक उत्तम ठिकाण. इथलं चुलीवरचं छान असं जेवण जेवून आम्ही आजच्या दिवसाची सांगता केली. दुसऱ्या दिवशी आम्ही कुठली ठिकाणं एक्सप्लोअर केली हे जाणून घ्यायला आमच्या कोकण राईडचा पुढचा भाग नक्की पहा.